आज मी दाखवणार आहे आषाढ स्पेशल गोड पुरी, जी तोंडात टाकताच विरघळेल. नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आषाढ स्पेशल गोड पुरी कशी बनवायची तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. साहित्य बघून घेऊया. 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. या तिन्ही गोष्टी आपल्याला इथे गरजेच्या आहे. योग्य प्रमाण सांगितलेलं आहे. आता 1 वाटी गूळ असेल तर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त करायचं असेल तर पाऊण वाटी तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी जर गूळ असेल तर 1 वाटीच पाणी घ्यावं, जेणेकरून हे प्रमाण अगदी योग्य होतं आणि गुळाचा पाक इकडे तिकडे होणार नाही, त्यातल्या त्यात जास्तीचा उरणारही नाही. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. 1 वाटी गूळ असेल तर 1 वाटी पाणी आणि 3 वाटी गव्हाचं पीठ. आता गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असा विरघळलेला आहे. पुढच्या प्रोसेसकडे वळूया. एका प्लेटमध्ये आपण 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बारीक चिरोटी रवा ॲड करायचा, चवीपुरतं मीठ ॲड करायचं. गोडाचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करणे गरजेचं आहे. आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं. आता यामध्ये कडकडीत 3 चमचे तेल ॲड करायचं आहे. येथे तेलाचं टेम्परेचर थोडंसं जास्तीचं हाय असलं तरी चालेल, पण कडकडीत गरम आपल्याला तेल येथे घ्यायचं आहे, जेणेकरून पुऱ्या ज्या आहे त्या आतून खुसखुशीत होतात. आता हे जे तेल आहे ते व्यवस्थित असं सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाला हे मोहन लागायला हवं. हाताने आपण आता सुरुवातीने चमच्याने व्यवस्थित असं पिठाला तेल लावून घेतलेलं आहे. तेल गरम असल्यामुळे आपण सुरुवातीला चमच्याचा वापर केलेला आहे, नंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. येथे तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे. आता यामध्ये गुळाचं पाणी ॲड करायचं आहे. मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, गुळाचं पाणी ॲड करत असताना थोडं थोडं घालायचं आहे, जेणेकरून एखादा जुना किंवा नवीन गहू असतो तो पाणी जास्त शोषतो. त्यामुळे ना पाक कितपत टाकायचं हे आपल्याला माहीत नसतं आणि जेव्हा आपण पीठ मळायला घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की थोडं थोडं पाणी घातल्यामुळे आपल्याला कणिक पातळ होत नाही. त्यामुळे आपल्याला अगदी बेताने पाणी घालायचं आहे. मी 2 वेळा 2 बॅचेसमध्ये हे पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपलं पीठ हे पातळ होणार नाही आणि आपल्याला येथे ना पिठाचा अगदी कडक डो मळायचा आहे. आता मी येथे ना पिठाचा अगदी परफेक्ट असा कडक डो मळून घेणार आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण टिप, पीठ येथे सैलसर ठेवायचं नाही, अगदी कडक मळायचं आहे, जेणेकरून पुऱ्या आपल्या अगदी व्यवस्थित येतात आणि छान अशा फुलतात. येथे आपली कणिक मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता 15 ते 20 मिनिटासाठी मी ही कणिक आहे ना साईडला ठेवणार आहे आणि यातलं थोडंसं पाणी उरलेलं आहे, कारण की गव्हाच्या पिठावर डिपेंड असतं की हे पाणी कितपत जाणार आहे. आता येथे ना 10 मिनिटासाठी छान असं मुरवत ठेवूया, कारण की यामध्ये रवा घातलेला आहे. रवा छान असा फुलायला हवा. तर 10 मिनिटानंतर मी हे पीठ पुन्हा एकदा चेक करते. व्यवस्थित असं पीठ झालेलं आहे, व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता या पिठाचे ना 2 ते 3 भागामध्ये विभागणी करायची आहे. तर मी येथे 3 भागामध्ये या पिठाची विभागणी करून घेणार आहे. पिठाचे 3 गोळे करून घेतलेले आहे. 1 गोळा घ्यायचा आहे हातावर, व्यवस्थित असं आहे ना मऊसूत करून घ्यायचा आहे आणि जे क्रॅक्स आहे ते आतल्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायचे आहे. आता हातावर आहे ना व्यवस्थित असा हा डो आपण मस्त असा मळून घेतलेला आहे. आता यावर आहे ना पीठ बुरबुरायचं आहे. तर पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये डीप केलेलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीने सुद्धा लाटू शकतात. येथे पसरट अशी गोल गरगरीत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि मध्यम स्वरूपाची ही चपाती ठेवायची आहे. मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने लाटलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मध्यम स्वरूपाची आपण जाडसर अशी चपाती लाटून घेतलेली आहे. येथे मध्यम स्वरूपाच्या आपल्याला पुऱ्या हव्या आहेत, त्यासाठी मी एक वाटीच्या साहाय्याने या पुऱ्या पाडून घेणार आहे. तुम्ही ग्लासचा पण वापर करू शकतात. जी लहान मोठी साईज हवी असेल तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही येथे करू शकता. तर मी येथे मध्यम स्वरूपाची साईज ठेवलेली आहे, जेणेकरून या पुऱ्या व्यवस्थित अशा फुलतीलही आणि साईजही व्यवस्थित अशी मेंटेन राहील. तर मला या साईजच्या पुऱ्या हव्या होत्या, त्यासाठी मी वाटीचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी मध्यम स्वरूपाचे या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. एकीकडे कढईमध्ये सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर हाय केलेलं आहे. आता टेम्परेचर मी कमी केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहे. आता पुऱ्या जसजशा पुऱ्या फुलतील
त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना स्लो करायची आहे, कारण की यामध्ये पिठामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे. या पुऱ्यांना लगेच कलर सोडतात लाल रंगावर, त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला हाय ठेवायची आहे. पुऱ्या ॲड केल्यानंतर स्लो करायची आहे, दुसऱ्या बाजूने पलटी करायची आहे, मग पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची आहे. या 3 स्टेपमध्ये तुम्ही या पुऱ्या तळा. तुमच्या पुऱ्यांचा कलर अजिबात इकडे तिकडे होणार नाही, त्यातल्या त्यात त्यांना पुऱ्या करपणार नाही आणि लगेच रंग सोडणार नाही, कारण की यामध्ये गुळाचा आपण वापर केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला 2 ते 3 मिनिटासाठी अशाच पद्धतीने तेलामध्ये या पुऱ्या ठेवून द्यायच्या आहे. जर तुम्हाला 1 महिन्यासाठी ही प्रोसेस करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं ठेवू शकतात आणि वरचं कोटिंग छान असं कुरकुरीत होईल, आतपर्यंतही छान असं मस्त तळल्या जातील. या पद्धतीने जर केलं तर महिनाभर आरामशीर या राहतील, खराब होणार नाही. मस्त अशी आपल्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहे, एकही पुरीने तेल पिलेलं नाही. एका प्लेटमध्ये काढूया. तर याच पद्धतीने मी सेकंड बॅचसुद्धा रेडी करून घेणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आषाढ महिना स्पेशल गोड पुऱ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. महिनाभर ठेवा, अजिबात खराब होणार नाही. इतक्या सुरेख पद्धतीने या पुऱ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.